स्वतःच मतदान केंद्र बदलल्याचा थेट मंत्री गणेश नाईकांचा आरोप। कुणाच्या प्रभावाने मतदान केंद्र बदललं हे तपासण्याची मागणी। जोगेश्वरीतील मतदान केंद्रावर गोंधळ झाल्याचा आरोप। मतदारांची नावे गायब झाल्याच्या मुद्द्यावरून मतदारांनी व्यक्त केला संताप। पुणे आणि कोल्हापुरामध्ये मतदान केंद्रावर ईव्हीएममध्ये बिघाड। तांत्रिक बिघाडामुळे मतदान प्रक्रिया खोळंबली। नाशिकमध्ये मतदानाच्या सुरुवातीलाच प्रभाग 24 मध्ये ईव्हीएममध्ये बिघाड, तर धुळे आणि सोलापुरातही ईव्हीएम बिघडल्याने मतदारांचा गोंधळ। काही ठिकाणी यंत्रणा सुरळीत व्हायला सुरुवात। मुंबईतील कुर्ला पूर्वमध्ये मतदान केंद्रावर गोंधळ। मतदारांची नावे आणि मतदान केंद्र बदलल्याने मतदारांचा तुफान गोंधळ। पनवेलमध्येही भाजप आणि मवियाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद। छत्रपती संभाजीनगरमध्ये ईव्हीएम बंद पडल्याने मतदारांमध्ये गोंधळ। मशीन बिघडल्यामुळे मतदारांची तारांबळ। तासभरापासून मतदार रांगेत उभे। परभणीत मतदान केंद्राबाहेर पैसे वाटपाचा राष्ट्रवादी उमेदवारावर आरोप। मतदान केंद्राबाहेर तातडीने पोलीस बंदोबस्त वाढवण्याची मागणी। पैसे वाटणाऱ्यांवर कारवाईची मागणी। मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं सहकुटुंब बजावला मतदानाचा अधिकार। नाना पाटेकरनंही मतदान केल्यावर मतदानाचा हक्क बजावण्याचं नागरिकांना केलं आवाहन। मतदारांकडून आपण जाणून घेऊया। म्हणा काय 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 नेमकं झालेलं आहे। मी जेव्हा इथे आलो मला लॉरेन्स सांगितलं होतं पण त्याच्यानंतर मला इथून डायरेक्ट सांगितलं सेंट फ्रान्सिस। तिथे आम्हाला उभं पण नाही केलं। मी जेव्हा इलेक्शन कमिशनचा जो ऑफिसर असतो तिथे त्यांना जेव्हा मी बोललो, रिक्वेस्ट केली की काहीतरी आम्हाला हेल्प करा, आम्हाला फक्त इकडे तिकडे पळवलं जातं। आणि आतमध्ये गेल्यावर जेव्हा चेक केलं वोटिंग बूथच्या बाहेर यादीत नाव भेटलं, पण आतल्या यादीमध्ये आमचे सगळे नावं फ्रॉडचे। मी आतली यादी आणली आहे, तुम्ही चेक करू शकता। सगळे कट करून नावं चेक हे केलेले आहे आणि आम्हाला काही नाही, इथून तिथून फक्त पळवत आहे। हा फक्त एक वोट नाही आहे आमच्या इथलचा। कमीत कमी 1,500 ते 2,000 वोटिंग आहे आमची। 1,500 ते 2,000 सगळे तुम्ही पब्लिक बघू शकता, फक्त पळते आहे। काही जणांचे पाय नाहीत, कोणी अपाईज आहे, कोणी हे आहे सिरियस सिटीजन आहे, ते सगळे घरी ठेवून आलोय। आता सगळे वेगळी नाव आहे, तुम्ही चेक करू शकता। ना इलेक्शन कमिशन आम्हाला सपोर्ट करत, ना कोणी नाही, फक्त त्या ताई फक्त सपोर्टिंगला आम्हाला येत आहेत। खासदार आमदार की होईल म्हणजे आम्ही सकाळपासून इथे मरायचं। आम्हाला काही सरकारी नोकरी नाही की आमचा आजचा पगार गेला, आमच्या कामाच्या सुट्ट्या झाल्या, सगळं जाहीर झालं आणि आम्हाला काय फक्त लातात मारा आम्हाला फक्त। आणि आमचा एकाचा मुद्दा नाही, जो येतो तो हेच आहे। वाटलास तर तुम्ही आतमध्ये रेकॉर्डिंग आणि मीडियाला जाऊ देत नाही, तर आतमध्ये तुम्ही जर गेले तर हर पब्लिक तिथे परेशान आहे। नक्की आपण तिकडे निवडणुकीचे काही हे अधिकारी आहेत, त्यांच्याशी आपण या सगळ्या गोष्टीची बातचीत केली। आम्हाला सरळ बोलतात की कलेक्टर ऑफिस कडे जा। मी तिथे गेलो, पण आज कलेक्टर ऑफिसच्या इथे मी गाडी घेऊन गेलो, मला आतमध्ये एंट्री दिली नाही। बोलतो की तिथे जा, इलेक्शन ऑफिसर आहेत ते। आता तो मला इथे भेटला पण नाही, पळून गेला इथून। मतदानाच्या एक दिवस आधी एक स्लिप मिळते, ती स्लिप तुमच्या चेक करा। काय लोकांना भेटले पण। आणि याच्या जागी मेल आहे, ही कोण आहे, जेंट्स आहे, सॉरी ही मेल आहे, सॉरी फिमेल आहे। फिमेलच्या जागी जेंट्सचं नाव आहे। आतमध्ये वोटिंग जिथे करतो आपण तिथे मशीनच्या जागी जिथे वोट देतो तिथल्या यादीमध्ये आमचं नाव मॅच नाही होत। बोलतो हे नाही, हे इथे मेलची जागा आहे, तुमची जागा नाही। म्हणजे आम्ही मराठीत माणूस का मारायचा? आणि आम्हाला तिथून पण बाहेर आज वोटिंग बूथ आतमध्ये जाऊन बघा, रिकामा पलटाय फक्त। आता तिथे वोट कोण टाकतंय हे कोण बघणार आहे? ना कॅमेरे आहेत, ना काय आहे, ना मोबाईल अलाउड आहे।
नक्की आपल्यासोबत काही भगवे गार्ड जे इकडे आहेत, जे मनसेचे भगवे रंगाचा हे टी शर्ट घालून ते जे गार्ड बनलेले आहेत, उमेदवारीचा दुबार होऊ नये, त्यांच्याशी आपण जाणून घेऊ. काय सांगणार तुम्ही स्वतः इकडे आलेला आहात, या पूर्ण घटनाची तुम्ही काय माहिती? आहे की आज आपण 10 दिवसाचे जे का आपण प्रचार वगैरे सगळ्या गोष्टी केल्या. प्रभाग क्रमांक 8 मध्ये हा साईनाथ नगरचा एरिया आहे. जुन्नरकर साहेब एक मिनिट या. साईनाथ नगरचा हा एरिया आहे. ही स्लिप आलेली आहे त्यांच्या घरी. त्याच्यामध्ये मतदान केंद्र आहे 49 सेंट लॉरेन्स हायस्कूल. पण हेच जर तुम्ही आता बघायला गेलात ना तर ऍक्च्युअल मध्ये हे आहे SC इंटरनॅशनल हायस्कूल. अख्खाच्या अख्खा मतदार एरिया जो आहे हा आमचा मतदार चोरीला गेलेला आहे. त्यामुळे ह्या गोष्टी समजत नाहीयेत. आतापर्यंत आम्ही ईव्हीएम मशीनवर फोकस करत होतो, आम्ही अधिकाऱ्यांवर आम्ही फोकस करत होतो. पण आता जर बघायला गेलं ना आमचा मतदार अख्ख्याच्या अख्खा यादीतनं गायब आहे. अख्खी यादी प्रभाग क्रमांक 8 मधून प्रभाग क्रमांक 10 मध्ये शिफ्ट केलेली आहे. मी जर रेल्वे इंजिनसाठी जर प्रचार केलेला आहे, माझा मतदार जर रेल्वे इंजिनला जर मतदान करणार आहे किंवा इतर कुठल्या ज्या गोष्टीला मतदान करणार आहे, रेल्वे इंजिनच त्याच्या मतदान केंद्रातनं गायब आहे. तो जाऊन मतदान करणार कोणाला? म्हणजे सरकार, राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्र आल्यावर इतकं घाबरलं की डायरेक्ट अख्खा मतदारच चोरला. अख्खा मतदार चोरला तुम्ही. थोडा तरी लाजा बाळगा. या गोष्टी आता मला सांगा, ही सकाळी 7 वाजल्यापासून ही सगळी लोक आलेली आहेत. प्रत्येक जण नोकरदार आहे, प्रत्येक जण आपले कामधंदे सोडून आलेला आहे. इथे प्रत्येक कामधंदा सोडून आल्यानंतर इथे 2-2, 3-3 तास घालवून सुद्धा इकडचे निवडणूक अधिकारी सांगतात आम्हाला माहिती नाही. वरच्यांना विचारा. कोणाला विचारायचं? सेंट लॉरेन्स हायस्कूलचा मतदान केंद्र जातो भीमानगरमध्ये, भीमानगरचा जातो सोडावाला लेनमध्ये, सोडावाला लेनचा जातो रोकडिया लेनमध्ये. हेच फेरफटका घालायचा आणि जिथे ठाकरेंना मतदान करायचं ज्याला, तो माणूस कंटाळणार, मराठी माणूस कंटाळणार आणि परत घरी जाणार. हे करण्यासाठी म्हणून अख्खं मतदान केंद्रच गायब. म्हणजे मतदानाची जी यादी आहे ती यादी दुसऱ्या बूथला गेलेला असं म्हणणं आहे? हो सर, मी तुम्हाला सांगू ना, आता ही आता मतदान केंद्राची यादी आहे बरोबर. ही साईनाथ नगरची यादी आहे. हा अख्खा मतदान केंद्र, ह्याच्यावर जर 1000 मतदान आहे, 1000 मतदान जर याच्यावरती आहे तर हा 1000 मतदान करतो सेंट लॉरेन्स हायस्कूलमध्ये बरोबर आहे. लोक घरातनं निघतात, सेंट लॉरेन्स हायस्कूलला येतात, 2 तास लाईनमध्ये उभे राहतात. 2 तास लाईनमधून उभे राहिल्यानंतर जेव्हा ते आतमध्ये जातात त्यांना सांगतात हे तुमचं मतदान केंद्र नाही. माणूस परत खाली येतो, परत दुसऱ्या पोलिंग बूथवर जातो, परत तिकडे चेक करतो, तिकडे दुसरं सेंटर येतं, तिकडे परत जाणार, तिकडे गेल्यानंतर पण हेच मिळतं तुमचं हे सेंटर नाही, तुमचं दुसरीकडे सेंटर आहे. या जे नावं दिलेली आहे त्याच्यात दिलेली आहे ते त्यांचं म्हणणं आहे की आतमध्ये गेल्यावर की ते कुठलं पुरुषाचं नाव दाखवलं जात आहे. हो, पुरुषाचं नाव दाखवलं जात आहे. आपण पाहिलं तर जे मतदान जी ही स्लीप आहे, या स्लीप मध्ये त्या मतदाराचं नाव आहे, जो मतदान करतोय तर त्याचं नाव आहे. पण मतदान करण्यासाठी जर आतमध्ये गेल्यावर त्यांना कळतं की बाबा यावर जी स्लीप मध्ये जे नावं दिलेली आहे ती नावच नाही, त्या ठिकाणी पुरुषाचं नाव येतंय. तर त्यांना असं म्हणणं आहे की नाही, हे पुरुषाचं नाव आहे, हे महिलाचं नाही आहे, तर तुम्ही मतदान करू शकत नाही. तर मतदार नाराज होऊन स्वतः मतदान केंद्रामधून बाहेर पडतात, त्यांची नाराजगी व्यक्त करतात. निवडणूक अधिकाऱ्यांना ते आपले नाराजगी काय आहे ते सांगतात आणि त्याच सगळ्या गोष्टी हे निवडणूक आयोगाला सांगून निवडणूक आयोगाकडे काही उत्तर नसतं असं मतदारांचं म्हणणं आहे. आपण पुन्हा त्यांच्याकडे